किती इंची कॉईल आहे? 12 इंच असते. ते त्याच्यामध्ये हे करायचं. ते घ्या ते त्याच्यामध्ये ना हां ते घ्या. हां आता फिट करायचं थांबा 1 मिनिट. हां एक काढा ते. का? हां 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 1 मिनिट. हां असं लावा. पुढं हां बस ठीक आहे. हे जोडायचं काय? बस दाबून वरती थोडं उचलायचं. हां बस थोडं वरती उचला. हां 1 मिनिट. हे जास्त आवडायचं ना, फिटिंग नाही करायचं. हे जास्त फिट करायचं नाही. हां प्लास्टिक आहे ना, नट हे होतं मग. आणि हे गोल गोल हे करायचं, गुंडाळायचं. आणि गोल गोल गुंडाळून इथून जोडायचं. मोठ्या म्हणजे कॅरी पाठीला बॅगमध्ये हे बसू शकते. हां बॅग घ्यायची आपली. हे बॉक्स नाही न्यायचा. इकडं अलीकडं. हां बॉक्स घ्यायची. बॉक्स म्हणजे काय होतं, सॉरी बॅग घ्यायची. बॅगमध्ये बसते ते, कळत पण नाही कोणाला. तसंच पाहिजे. थांबा 1 मिनिट. हे आहे ना, हे समोर करायचं. इथं एक खाच आहे बघा, आणि मग लावायचं व्यवस्थित. पिन आहेत ना आतमध्ये त्या. हा त्याचा बारकोड असतो. तुम्ही ऑनलाईन पण आहे ना टाकून हे चेक करू शकता ओरिजिनल आहे का. हे जोडा हँडल. दाबा खाली. बस वरती घ्या, थोडं वरती घ्या. हां तसं नाही. हां बस. हे चालू करायचं. हां ऑनचं. हे लाईट आहे. हे ऑन. हा आवाज व्हॉल्यूम कमी जास्त करणे. हां हे कमी जास्त. हे सेन्सिटिव्हिटी. हे सेन्सिटिव्हिटी असते, ही कमी जास्त करायची. हे चेक करणार आहे. हां हे कमी जास्त करायची. ही कमी होती पूर्ण. हे वाढती. म्हणजे आपल्याला जर घरामध्ये मेटल वगैरे असेल कुठं, एखादा कचरा वगैरे असेल, किंवा घरामध्ये इलेक्ट्रिक असतं, लाईट चालू असते, मग घरामध्ये चेक करताना हे कमी करायचं. कारण हे परत वाढलं की जास्त सेन्सिटिव्ह म्हणते, मग ते आवाज जे पाहिजे देत नाही, मग कमी करायचं. आणि हे जे आहे ना, हे ह्याच्यातलं डिस्क्रिमिनेशन मोड आहे. ह्याच्यातलं तुम्हाला काय कमी करायचं आहे. हा कचरा आहे, कचरा कमी करायचा. तुम्ही इथं आला, हे दिसतंय तुम्हाला, हे येतं आहे. हे 0 ठेवायचं आणि हे ठेवायचं. ह्यानंतर हे खालचं दाबायचं. हे कॅन्सलेशन आणि ॲक्सेप्ट हे दाबायचं. हे 10पर्यंत आपण आलो, हे ठेवायचं. त्याच्यानंतर ते ॲल्युमिनियम होतं. ह्याच्यानंतर हा पण कचरा आहे. हा ढक्कन वगैरे असतं. ह्याच्यानंतर हे सगळं व्हॅल्युबल आलं. म्हणजे आपल्या ह्याच्यावरती डिस्क्रिमिनेशनवरती करायचं असेल तर. आणि हा मोड चेंज करायचा आहे. हा मोड आहे कस्टम आहे. हा कॉईन हंटिंग असेल तर हा तलवार. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेजर शोधायचं असेल, ह्याच्यामध्ये ट्रेजर शोधायचं. आणि हे ब्लूटूथ आहे. हेडफोन जोडायचं असेल तुम्हाला तर ब्लूटूथ. हे गोल वगैरे आणि हे कस्टम वगैरे हे असं. ह्या सगळ्या आहेत गोष्टी. आता तुम्हाला ह्याच्यावरती तलवार मोड तुम्हाला दाखवतात. त्या व्हॅल्युबलमध्ये हे तलवार आलं. ह्याच्यामध्ये तुम्ही आता सेन्सिटिव्हिटी आपण सध्या इथं फुल केली. फुल करून आता आवाज वाढवा. आवाज जागेवर ठेवा ते. फक्त इथं वरती करा असं इकडं. हे बघा.
हे बघा जवळजवळ किती फूट झाली ही 3 फुटाच्या आसपास 3 फुटाच्या आसपास आहे. आपण एवढं हा मेटल आपण 3 फुटापर्यंत पकडू शकतो आपण. हा पितळ आहे ना, हा पितळ आहे, आपण हा 3 फुटापर्यंत पकडू शकतो आरामात. आणि दुसरं कुठलंही असेल आता थाळी जरी आणली आपण एखादी किंवा स्टील तुम्ही आणलं तर कुठलंही आणत तर ते आरामात 5 फुटापर्यंत नेईल ते आरामात. हे बघा आणि परफेक्ट टोनवरती लक्ष द्यायचं. हा जो आवाज येतो ना परफेक्ट आय डी बदलत नाही, थोडाफार बदलतो. एकदम 70 80 किंवा परत 10 20 असं येत नाही, परफेक्ट राहणार, एकच येणार, थोडाफार चेंज होणार फक्त. आणि न कटता हे बघा इकडं पण इकडं पण इकडं पण इकडं बघा माझ्याकडे बघा इकडं पण इकडं पण हा पण म्हणजे हे आवाज जे आपण केले हे टोटल कटत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण दुसरा कुठला आवाज जरी घेतला आपण हे बघा वरती करा आय डी बदलला खालीवर येते बरोबर, त्यात कटत नाही, व्हॅल्युएबल सिग्नलला कटत नाही. आवाज पण खराब आहे आवाज हा, म्हणजे चांगला आवाज ऐकायला कर्कश आवाज आहे हा. आता दुसरं काय असेल तरी आपण चेंज केलं ना ॲल्युमिनियम वगैरे हा आवाज येतो हा. आणि तुमचा जो व्हॅल्युएबल आवाज आहे ना सोनं वगैरे सिल्वर ह्याचा आवाज चांगला असतो, ऐकायला चांगला वाटतो आणि आय डी बदलत नाहीत. आता ह्याची आय डी बदलतात, ह्याच्यावरून आपल्याला समजायचं की बाबा हा मशीन कसं आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे दुसरं मेटल नाही आहे, परफेक्ट आहे, बाकी काहीच अडचण नाही ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये ट्रेजर असेल किती फूट आपण करू शकते. आता त्या मेटलच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे, क्वांटिटीवरती डिपेंड आहे. तुमची क्वांटिटी किती आहे, तुमची क्वांटिटी जर 2 किलो 4 किलो असेल तर जास्त पकडणार. आता हेच 3 फुटावर पकडतं आहे, मग तसं जर बघायला गेलं तुमचं ट्रेजर किती फुटावं आहे. प्लस काम करण्याची पद्धत आहे वेगवेगळी, तुम्ही काम कसं करताय कसं नाही. आपण खोदतोय तर खोदल्यावरती पहिलं आपण चेक करायचं, एखादा सिग्नल आपल्याला वाटलाच तर तिथं एक अर्धा फूट फक्त त्यावेळेस माती काढायची आणि नंतर चेक करायचं, तेव्हा तुम्हाला खोल सिग्नल भेटणार कोणता आहे तो बरोबर आहे. आणि तसं भेटणार मग तुम्ही खोदल्यावरती परत तुम्ही परत तुम्हाला खोल जाणार सिग्नल. तसं तुम्ही 4 फुटावर जाऊ शकता 5 फुटावर जाऊ शकता तुम्ही, पण ते आपल्याला समजलं पाहिजे वरचं असं आहे. फक्त तुम्हाला काय अडचणी असेल तर मला सांगा, फक्त तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला आता म्हणजे शोधायचं कशामध्ये तुम्हाला मला आमच्या शेतामध्ये गोल्ड सापडले हां तुम्ही इकडे ठेवायला दिलं. ओके दिल्यानंतर माझ्या लक्षामध्ये 6 महिने लक्षात आले हां तू नाहीच म्हणतो हां तो देणारच नाही हां ती मला म्हणून शोधायचं आहे तिथे. बरं आणि किती फुटावर सापडलेलं का वर सापडलेलं वरती सापडलं जेसीबीचं काम होतं सापडलं. काय हे होतं का बिस्किट होतं का नाही गोल्ड बिस्किट नव्हतं एवढा गोल्ड तुकडा होता. ते 100 ग्रॅम. मग तुमच्या शेतामध्ये काय इतिहास काय होता. आमचं जंगल किल्ला आहे ना आमच्यावर पिराजवाडी आमच्यावर. ओके चालेल. हा पूर्ण सर्च मारा, पूर्ण स्कॅन मारा, सिग्नल तुम्हाला समजतीलच. पहिलं तुम्ही घरी गेल्यावर सिल्वर आणि ह्याची गोल्डची टेस्ट घ्या कशी येते बघा, आय डी किती येतोय, आवाज कसा येतोय बघा. ते तुम्ही जेवढं आय डी जास्त येईल तेवढं ते आहे म्हणा. नाही जास्त विषय जाऊ नका, जास्तवर जाऊ नका. जास्त म्हणलं काय होतं ह्याच्यावरती गेलं 30-40 की मग जाड आलं मेटल, म्हणजे एक चांगलं प्रकार झालं नाही का. पण ही तरी जाड आहे, आता हे पण जाड आहे तरी पण आपल्याला हा आय डी काय येतोय 25 आसपास येतोय. मग 25 आसपास म्हणजे काय झालं, तो एक मेटलचा हे झाला, कोणतं मेटल आहे हे समजतं आपल्याला. 18-19 आलं तर तांबा आहे, 21-22 आलं तर सिल्वर आहे, 2-3-4 असं आलं तर ते गोल्ड आहे प्युअरमध्ये. प्लस गोल्ड तुम्हाला 20-21 पण दाखवल, 18-21 पण दाखवल, म्हणजे एक त्याची पद्धत आहे. आणि जास्तीत जास्त काय होतं की कन्फ्युजन की गंजलेले लोक नसतं का, ती एक गोल्डमध्ये दाखवायला सुरुवात करतो, पण ते कटतो आवाज, परफेक्ट येत नाही. गोल्डचा आवाज परफेक्ट येतो आणि त्याचा आवाज आय डी दाखवतं पण आवाज कटतो, परफेक्ट येत नाही. त्याला आपण समजून घ्यायचं. नाही तर तुम्ही वापरले की तुम्हाला लगेच कळलं. मला व्हिडिओ कॉल जरी केला, व्हिडिओ पाठवला तरी मी तुम्हाला सांगेन खाली काय मेटल आहे ते. तशी गरज नाही. पण तुम्ही काय करायचं, पूर्ण आज उन्हाळा आहे ना, रात्रीच काम सुरू करायचं, सर्चिंग करायचं, रात्री फुल करायचं, सेन्सिटिव्ह सर्चिंग करायचं. फक्त ॲल्युमिनियमचा आवाज तुम्ही हे करून घ्या, कारण शेती असली की ॲल्युमिनियम जास्त असलं आपल्या शेतामध्ये. मग ॲल्युमिनियम जास्त असतं ना की मग तुम्ही समजून घ्यायचं की ॲल्युमिनियम कोणतं आहे, मग ते सोडून द्यायचं त्या तुम्हाला. समजलं काय होतं आहे बघा. काही अडचण आली तरी मला फोन करा, मी तुम्हाला सांगतोच बाकीच्या गोष्टी. फक्त अजून बघा तुम्हाला काय इथं फक्त तुम्ही फिरवा, तुम्हाला फिरवत असेल तर म्हणजे तुम्हाला कळेल. बघितलं आणि इकडं आता तुम्ही कशी फिरवताय हे वरती घ्या थांबा.
ते वरती घ्यायचं. थांबा एक मिनटं, मी तुमच्या हाताला हां कम्फर्टेबल होईल. कसं फिरवता तुम्ही, फिरवा बरं. आता तुमची कॉईल कशी आहे आता बघा, चुकीची कॉईल आहे. बरोबर जमीन लेवलला पाहिजे. हां बस, हां अशी फिरली. आणि फिरताना आहे ना, ह्याचं रिकव्हरी स्पीड ह्याला काय सेट करायची गरज नाही. आता तुम्ही हे फिरवताय, सोडा एक मिनिट, तुम्ही अशी घेतली. आता ही ग्राउंड आहे. मशीन ही अशीच फिरली पाहिजे, एवढीच. एका जागेवरून 2 वेळा गेली पाहिजे. इथून 2 वेळा, इथून 1 वेळा, नाही का, असं एक त्या जागेवरून गेली पाहिजे, तर तो सिग्नल आपल्याला येतो. आणि चुकून आपल्याला एक सिग्नल आला, आता तुम्ही एक ग्लास घ्या, ग्लास ठेवा खाली, तुम्हाला सांगतो मी. आता तुम्हाला इथं सिग्नल, मी आता इकडून आलो आहे, मी चालत, मला सिग्नल आला, मी मशीन चालवतो आहे. आता सिग्नल नाही आहे, आवाज कमी केला का? आता मी आलो, चाललो मी, आणि चालल्यावरती मला इथूनच आवाज येतो आहे. इथंच लागला मला आवाज बघा. थोडं पुढं गेलो, परत मी थोडं पुढं गेलो, मला आवाज आला, परत मी माघारी आलो. आता आवाज इतकी सेन्सिटिव्ह, म्हणजे मशीन किती बघा, इथूनच पकडते. आणि ती पण मशीन आडवी नाही आहे, मशीन अशी आहे, तरीसुद्धा इथूनच पकडते. म्हणजे इथं बघा, हे बघा, इथूनच मशीन पकडायला सुरुवात करते, म्हणजे इतकी, हे बघा. आणि जर असं पकडलं आपण, हे बघा, इथूनच मशीन आपल्याला पकडते. मग आपण पुढे गेले, परत माघारी यायचं. आवाज एखादा आला की परत माघारी येऊन बघायचं आपल्याला काय आहे ते, म्हणजे जेणेकरून. आणि मशीन फिरताना अशीच फिरली पाहिजे, प्रॉपर सेम जमीन लेवलला. अशी फिरली नाही पाहिजे, अशी नाही फिरली पाहिजे, ह्याचा उपयोग नाही. प्रॉपर त्यांनी ह्याच्यामध्ये कॉईल आहे, ही कडणी जे आहे ना, हे सगळं हे कॉईल आहे. मशीन अशीच फिरली पाहिजे, अशीच. ती पण जास्त स्पीडने नाही फिरवायची, मशीनचं स्पीड कमी ठेवायचं बघा. म्हणजे चूक तुमची नाही झाली, पण परत डबल तुम्हाला शेतामध्ये नाही फिरायला पाहिजे, एकदाच तुम्ही फिरणार. आणि किती आपलं डाउजिंग रोड असते, त्याचा पण उपयोग होत असते. डाउजिंग रॉड पण सांगतं, ते पण आहे आपलं, लॉन्च होईल आता ह्या महिन्यामध्ये, इलेक्ट्रिक डाउजिंग रॉड, नाही का. लांबूनच सिग्नल पकडणार बघा. हे मशीन बेस्ट आहे. त्यानंतर मॅन्टिकोर आहे, बाकी मशीन एवढ्या खास नाहीत. एकदम ॲक्युरेसी जास्त आहे ह्याला मशीनला. हे बंद करू का? आता बंद करायचं. बंद ना? हां, बाकी सगळं कळालं. तुम्हाला जर एखादं खोल वाटलं, तुम्हाला पिन पॉईंट मोड तुम्हाला दाखवतो. हे पिन पॉईंट, तुम्हाला जर खोल वाटलं किंवा माल खाली आहे, तर तुम्ही पिन पॉईंट मोडनी ह्याने सर्च करायचं. हे दाबून धरायचं आणि बघा तुम्ही किती फुटा दाखवतो तुम्हाला. दाबून धरा, दाबून घ्या लांब. जागेवर पिन पॉईंट म्हणजे जागेवर ठेवा. हे बघा, आता तुम्ही एखादं खाली मेटल आहे, तुम्हाला पिन पॉईंट केलं, तुम्हाला असं दाबून धरायचं आणि असं फिरवायचं. हे बघा, नुसतं असं फिरवलं ना, हे बघा तिथं काहीतरी मेटल आहे. हे बघा, इथं मेटल आहे. इथं का मेटल आहे? हे बघा, पण मेटल कसं इथं आहे, इकडे बघा अलीकडे इथं येत नाही. इथं ह्या लाईन भरणार जेव्हा मेटल असेल. आता इथं लाईन आहेत का, इथं बघा वरती आहेत का, नाही. बरोबर, तुम्ही पुढे गेला, फुल झालं का, फुल. थोडं पुढे गेला, आवाज बघा, बरोबर. तुमचं मेटल इथं आहे, इथं नाही. हे गेलं का, वरच्या दांडे गेल्या का, सगळ्या लाईनिंग गेल्या सगळ्या. हे आल्या थोड्या आल्या भरल्या. हे बघा, इथं भरल्या. इथं ते मेटल आहे, जे काय आहे ते. हे बघा, 21-22 व्हॅल्युबल मेटल आहे. तुम्ही थोडं उकरा, तुम्हाला काहीतरी इथं सापडणार आहे व्हॅल्युबल. बघा, आता आपण उघडू. माझ्याकडे गाडीमध्ये टिकाव असतो बरं का, बारका.
त्याचा आवाज येतो ठीक आहे. नाही नाही, तसला आवाज काहीच नाही. मेटल आहे हे. मेटलशिवाय तुम्हाला कुठलाच आवाज येणार नाही. खोळ असेल. नाही, ही जागा बघायची, कारण सेन्सिटिव्ह आपली फुल आहे ना. बॉक्स काढा बरं साईडला. थोडं खोल आहे 1 फुटापर्यंत, पण व्हॅल्युएबल मेटल आहे. सिल्वर पण असू शकतं होय बरोबर. किंवा एखादं काहीतरी पितळाचं हे काहीतरी असू शकतं, मग इथं व्हॅल्युएबल मेटल आहे, कारण सिग्नल बदलत नाही आहे. समजलं. ॲल्युमिनियम असेल काही असेल, पण व्हॅल्युएबल मेटल आहे, काय असेल ते. सरकारी जागेमध्ये जायचं नाही. हे पिन पॉईंट आहे. हे ह्याच्यातलं काही तुम्हाला घटवायचं असेल तर हे काढायचं. हे सेन्सिटिव्ह आहे, हे आवाज आहे, हे लोखंड बंद करायचं आणि चालू करायचं. हे तुम्ही दाबून धरलं, हे बंद नाही. इथे खिळा आला बघा, दिसला का? बंद करायचं. हा खिळा बंद केला आहे तुम्ही आत्ता. हा खिळा चालू आहे आत्ता, खिळे पकडणार. आणि ही जी आहे ना मायनसपर्यंत ऑल मेटल, आता हे तुम्ही पकडलं, हे ऑल मेटल आहे. लोखंड बिखंड सगळं तुम्हाला दाखवणार ह्याच्यामध्ये, सगळं टोटल दाखवणार तुम्हाला. आता हे तुम्ही परत दाबलं, कमी केलं, हे लोखंड तो कुठंतरी बंद करणार, ते कटकट करणार, नाही तर पकडणार ते. फक्त आपल्याला ट्रेजर असलं किंवा गोल्ड असलं तर हे दाबायचं काय? नाही 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 नाही, हे नाही. हे ना, हे फक्त हे मोड चेंज करतं हे बघा. मोड चेंज काय? हां, हे कस्टम वगैरे. गोल्ड असेल तर त्याचं काय दाबायचं काहीच विषय नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये कळतं गोल्ड काय आहे ते. हां दाबायचं नाही आहे काहीच. कंटिन्यू आवाज येत असलं तर ते आहे म्हणायचं फक्त. हां, कंटिन्यू येत असेल ना आवाज, तुम्ही टेस्ट घ्यायची घरी. हां बरोबर. तुम्ही काय करायचं, ॲल्युमिनियम पण ठेवायचं, तुम्ही एक लोखंड ठेवायचं, तुम्ही स्टील ठेवायचं, तुम्ही सोनं ठेवायचं अंगठी, आणि तुम्ही चांदीची अंगठी ठेवायची. त्याच्यामध्ये तुम्ही आवाज बघायचा, कशाला आवाज काय येतोय तो, आणि आय डी काय येतोय कशाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्या. तुम्हाला सगळं समजून जाईल. चालेल. बरोबर. काही वाटलं तरी मला फोन करा. ते बंद. आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा सेल आहेत. त्यात सेल आहेत आणि ह्यात पण सेल आहेत. ह्यात 4 सेल आहेत. हळूहळू वाढायचं. सेल तरी 1 दिवस जाते पूर्ण? नाही, हां, 1 दिवस जाते. ते चार्जिंग करायची, परत एक लावून ठेवायची चार्जिंगला, दोन्ही फुल करून ठेवायच्या. चार्जिंग आहे काय? हां, दोन्ही फुल करून ठेवायच्या, रिचार्जेबल आहेत त्या. हां, काढायचं नाही, आता टाकला. हां टाकलं का? हां, आता तुम्ही काय गाडीतच आहे ना तुम्ही, त्याला काय अडचण नाही हे तुम्हाला. बसणार त्यात सगळं? हां, हे काढा नट. ते बॉक्समध्ये ठेवायसाठी ते हे केलेलं आहे. काढा बाहेरच. बस. इथं लावू काय? हां, ते लावून ठेवायचं. बोलतो का? ठेवा ह्याच्यामध्ये. ते आता गाडीमध्ये ठेवणार असेल. ही काढूया. हां, मग काढा ते. हे काढू काय? हां, हे 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 काढू काय? हे हां, बटन हे करा आणि वरती काढायचं. हां, बस ठेवा त्याचा. इथे ठेवू काय? हां, असं बरोबर. थांबायचं नाही. काही अडचण आली तर मला चालतं फोन करतो. फोन करा. हे 10,000 पाठवून त्याच नंबर पाठवू ना? हां, त्याच नंबर पाठवा. 17,000 ना? ओके. ओके. आलं का? पाठवलं का? आलं?
काय केलं फोनपे केले ना फोनपे केले ठीक आहे बघा ओके ओके हां ठीक आहे ठीक ओके आहे ओके तुम्ही काय खाणार वगैरे नाही 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 काय खातं तेव्हा आता आहेत घरची